सद्गुरु गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पूर्ण परिसर कैलासवासी अंबादास मदगुल पाटील गोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोरसे परिवाराने या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्धाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे। आज या कार्यक्रमासाठी ज्यांचं कीर्तन पुष्प आहे ते वारकरी संप्रदायातील एक आधारवी व्यक्तिमत्व श्री हरिभक्तिपरायण महंत रामानंदगिरी महाराज यांचं आगमन आपल्या या ठिकाणी झालेलं आहे। आज या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। पखवादासाठी ज्यांची त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी ज्यांच्याकडे पखवाद शिकतात असे आमचे परममित्र श्री विकासजी बेलुकर गुरुजी त्यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। गोरसे परिवाराच्या वतीने त्यांचेही मनस्वी आभार। तसेच गायन क्षेत्रातील श्री हरिभक्तिपरायण सदानंदजी कडुळे महाराज यांचंही या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे। आलेल्या सर्व भजनी मंडळी या कार्यक्रमासाठी विशेष आमचे मित्र संतोष महाराज दीक्षित त्यांच्या सर्व संस्थेतील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। उपस्थित उभा राहिलेली सर्व भजनी मंडळी श्रोते मंडळीची मनस्वी आभार। आणि महाराष्ट्रातील उत्तुंग असं गाण्यातलं व्यक्तिमत्व प्रकाशजी कातकडे यांचं पण आगमन झालेलं आहे। त्यांचं नाव सुंदर ते ध्यान उभे उभे सुंदर ते ध्यान उभे उभे सुंदर
आ
जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले साजनी 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 तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी 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 विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बापर भूमा देवी वर बापर भूमा देवी वर देवी वर देवी वर तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम आधार
धन्य ते संसारी धन्य ते संसार दयावंत जे अंतरी 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 धन्य ते संसारी धन्य ते संसारी हे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी 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 येथे उपकारासाठी इथे उपकारासाठी इथे उपकारासाठी आले घर जावई कुंडे आले घर जावई कुंडे आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटके वचन हे समाधान नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन इथे उपकारासाठी उपकारासाठी इथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी 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 मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी 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 येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी कुमार कुमार विढोबार कुमारी कुमार कुमार विढोबार कुमारी कुमार कुमार विढोबार कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमार रे दन्ना रे रे
धनते संसारी आरणा धनते संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी धन्यते संसारी धन्यते जे अंतरी दया दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत
जा घर जा वैकुंठी घर जा वैकुंठी आले घर जा आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले
विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आली घर ज्या वैकुंठी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैः समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू सरे चरण सरे चरण सरे चरण कृपादाने कथेचा विचार संत कृपादाने कथेचा काय माझी वाणी मानेल संताशी रंद उचिताशी अपुलिया जयांची केलिया स्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम स्वरूवेशितम चुंबितम पुण्यस्थानम सरालेशितम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि गंगा गिरियोगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम
मुखेयस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने जय जननी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा या मूर्तिलोकामध्ये जनधन्यता प्राप्त केलेली आहे त्यांचं वर्णन करणार आहे विठ्ठला या अभंगावर काही बोलण्यापूर्वी आजचा हा जो आपला प्रसंग आहे कैलासवासी आमचे आदरणीय आमादास मधुल पाटील गोरशे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांना जाऊन 1 वर्ष झालंय. हा मानवी जन्म याला काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादेच्या पुढे जीवाला जाता येत नाही म्हणून त्या मर्यादेत राहून आपलं कार्य करून हा मृत्यूलोक सोडावा लागतो. तसंच आदरणीय आमचे दादा आमादास दादा त्यांनी आपलं कार्य करत सुंदरशा प्रकारचा संसार करत योग्य तो परमार्थ करत आणि जेवढं होईल तेवढं आपल्याकडून सत्कर्म करत करत आपलं जीवन सत्मार्गी संपवलेलं आहे. त्या तिथीला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने आज आपण त्यांचं प्रथम पुण्यस्मरण साजरं करतो आहोत. त्यानिमित्ताने आपण सर्व उपस्थित आहात. आजचा आनंद विशेष करून या कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित असणार आमचे गायनाचार्य आणि वादनाचार्य. आपल्याला माहिती आहे आत्ता जैन दोघांनी संगीत अलंकार आमचे आदरणीय प्रकाश महाराज कातकडे आणि सदानंद महाराज कुडळे संगीत अलंकार माणसं दोघे गुरुजी दोघे पण आज आपल्याला आपलं भाग्य समजायचं की आपल्याला एवढे मोठे माणसं लाभले बरं का. हे माणसं तसे लाभणारे नाही आहे पण हे माणसं चोखंदळ असावे लागतात. शोधणारे माणसं चोखंदळ असले का मग पाहिजे ती वस्तू सापडत असते. हे 2 माणसं वैकुंठवासी अहमदबाबांचे चिरंजीव आमचे आदरणीय संजय भाऊ आणि त्यांचे जोड अशोक दादा या दोघांच्या चाणाक्ष बुद्धीमुळे आम्हाला हे 3 हिरे आज सापडलेले आहेत. हे हिरे म्हणून दोघं ते निघती ग मी ते का म्हणलो दादा असं नाही ना. तेव्हा असे गायनाचार्य आमचे संगीत अलंकार हरिभक्त पारायण प्रकाश महाराज कातकडे त्याचप्रमाणे गायनाचार्य आदरणीय संगीत अलंकार सदानंद महाराज कुडळे त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या हाताचा आपला हात त्यांनी आताच आपल्याला दाखवला आहे. काय त्यांचा हात आहे विकास दादा बेलुकर. मला असं वाटतं का त्यांचा हात तोडून घ्यावा माझ्या या हाताला लावून द्यावा. हात कामाचा नाही राहिला हात या हाताला लावून द्यावा आणि पुन्हा पक्का जावा विठ्ठल विठ्ठल. विकास महाराज मला असं वाटतं मगाशी असं करावं खेड्यापाड्याने जत्राच्या कुस्त्या असतात जत्राच्या त्याला हाकामा म्हणतात काही लोक काही कुस्त्याचा फड म्हणतात काही म्हणा. त्यावेळेला नवीन पैलवान येत असतात तसे आमचे प्रकाश महाराज आले सदानंद महाराज आले कोणी बेलुकर महाराज आले हे नवीन पैलवान ते ठरलेल्या गोष्टी यांच्या. पण गंमत अशी गोष्टी कळगा पैलवानामध्ये कमी जास्त असतातच बरं का. एकाने डाव टाकला का दुसरा डावा सापडतो पण डावा सापडल्यानंतर तो खाली गेल्यानंतर त्याला वरत्याला उचलायचं असतं
पण त्याला उचलत नाही. मग तिथं त्या गावामध्ये जुन्या काळातले रेवड्यावरचे पैलवान, कशावरचे, रेवड्यावरचे पैलवान ते असतात बसलेले. मग ते काय करतात, त्यांना ते पाहत नाही, पण न पाहता पाहता मात्र एक काम करतो, होट आवळत असतात. लाव ताकद गंमत अशी परिस्थिती माझी झाली होती. महाराज वाजवत होते, महाराज लोक गात होते. मला असं वाटत आता काय करावं, आता पर्याय नाही, भगवंतांनी हात बांधून टाकले असं म्हणायचं आहे. आणि म्हणून शांत राहून तो आनंद घ्यायचा. विठाला जीवनामध्ये परमार्थाचा आनंद मिळायला भाग्यच लागतं बरं का. भाग्याशिवाय परमार्थ घडत नाही, भाग्याशिवाय परमार्थ घडत नाही, भाग्याशिवाय भजन नाही, भाग्याशिवाय तप नाही, भाग्याशिवाय तीर्थ नाही, आणि भाग्याशिवाय गुरुकृपा नाही. विठ्ठल श्रीगुरु अपयशी महाराज मौलिदानो बरा म्हणतात, भाग्याचे नि बडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घर रे गे. तो पण लोक म्हणतात श्रीमंत कसं काय झाला, नाही भाग्य प्रबल आहे. काही माणसं जसं भाग्य प्रबल असतं तसं परमार्थाकरता भाग्य प्रबल लागतं महाराज. भाग्य चांगलं असलं का मोठ्या संतांचे दर्शन होत असतं, मोठ्या चांगल्या वाक्यांना आपण श्रवणे होत असतो, ऐकणारे होत असतो. यालाही भाग्यच लागतं. म्हणून आपलं भाग्य आहे आपल्याला सद्गुरू गंगागिरी महाराजांचं दर्शन आणि सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं श्रवण आणि दर्शन या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून ही मंडळी आपल्याला लावलेली बरं का. अनेक पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला इदे पाठवटे ते वय भेटी हरिप्रेज. भगवंताचे भक्त आहे, यांना भगवंतांनी एवढा आवाज दिला मध्ये यांनी काहीतरी या जन्मात नसेल तर मागच्या जन्मात तरी साधना केलेली आहे महाराज. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही महाराज. तपेविन दैवत दिल्याविन तप केला असेल, काहीतरी तप केला असेल, तपाशिवाय ही योग्यता प्राप्त होत नाही. या पाठीमागे गुरुची कृपा लागते, तप लागतं, साधना लागते, आणि साधनेवर आपली निष्ठा लागते, आणि मग एक दिवशी त्या जीवाचा प्रकाश पडतो. विठ्ठल परमार्थ ही अशीच गोष्ट आहे. परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला तप करावं लागेल महाराज. कष्ट केल्याशिवाय जीवनात काहीच मिळत नाही. जे फुकट मिळतं ना ते काही कामाचं नसतं, कारण जे कष्टानं मिळतं त्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. फुकट मिळाला त्याचं काही महत्वही राहत नाही, आणि त्याची कृपाही कळत नाही महाराज. म्हणून परमार्थ सुद्धा कष्टाचा असावा. परमार्थामध्ये सुद्धा कष्ट व्हावेत. उपाशी तापाशी तीर्थयात्रा देवदर्शन तप वगैरे करताना कष्ट व्हावेत. बेंबीला धक्का लागला नाही तप झाला असं कधी होत नाही महाराज. तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त गोजेविन हित कोण शिवाय देवाची प्राप्ती होत नाही महाराज. आपल्याला माहिती आहे ज्या ज्या लोकांनी देव हस्तगत केला त्या लोकांनी किती कष्ट केले. तुकाराम महाराज सगळं सोडून भंडारा डोंगरावर जायचे आणि भजन करायचे, आणि म्हणून देव तिथं त्यांना हस्तगत झाला. बरं एवढंच नाही तर देवाला बोलण्याची ताकद ते झाली महाराज. गुरुवर्य महाराज पंढरपूरला असताना असं ऐकलं दोन्ही लोकांच्या मुखातून संजू महाराज आहेत तर की महाराज साधना करायला कुठं जात होते आपल्याला माहीत नसेल कल्पना कदाचित, पण महाराज त्या स्मशानभूमीमध्ये साधना करायला जात होते. आता आपण स्मशानभूमीच्या जवळून जरी गेलो तरी आपल्याला भीती वाटते. विठ्ठल विठ्ठल साधना करायच्या, आणि मग त्या सिद्धी, मग ती गोष्टी, मग ते तप जर झालं मग वाच्या सिद्धी प्राप्त होती. माऊली ज्ञानोबांनी गोड वर्णन केले. माऊली म्हणतात मग नंतर गोष्टी, पण अगोदर तप करावं लागेल, साधना करावं लागेल. ज्याने जीवनामध्ये कष्ट केले त्याची शेती चांगली. दिवसभर फिरतो वैजापूरला, या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमधून
मग काय शेती होईल का मामा? ती शेती होणार नाही. ती त्या शेतीमध्ये ऊसापेक्षा काँग्रेस मोठं होईल. विठाला म्हणून कोणतंही जीवन बनवायचं असेल तर त्याच्याकरता काय लागतं? कष्ट लागतात महाराज. आणि त्याच्या जीवनामध्ये कष्ट आहे, त्याचं जीवन एक ना एक दिवस आनंदी निश्चित होत असतं. म्हणून जीवनामध्ये कष्ट करून जीवनाला धन्यता प्राप्त. बरं, धन्यता देणारे कोण आहे? धन्यता देणारे तुम्ही आम्ही नाही. आपण आपल्या कामं करता, कोणालाही धन्यता देतो. माझं तुमच्याकडे काम असतं की मी लगेच तुम्हाला धन्यता देणार, तुम्हाला लगेच तुमचं नाव म्हणणार. हो, तुमच्यासारखे उदार कोण नाही. कर्णाच्या मागं तुमचा तंबर. बरं का संतोष महाराज, कर्णाच्या मागं तुमचा तंबर. वास्तविक पाहता आपली उदारता काय हो? व्यवहाराच्या गोष्टी एकमेकाला आपण पूर्ण करतो. काय उदारता आहे आपल्यामध्ये? काहीच उदारता नाही आहे. म्हणून भगवान परमात्मा उदार आहे, त्याची उदारता श्रेष्ठ आहे. संतांनी वर्णन केले, उदार तू हरी आयशी कीर्ती चराचरी अनंत ये थोरी गरजेता. अगाये उदारा विश्वंभरा, अगाये उदारा विश्वंभरा, अगाये उदारा विश्वंभरा, अगाये उदारा रखोमाईच्या वरा पांडुरंग, रखोमाईच्या वरा पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, अगाये आपण व्यवहारामध्ये एकमेकाला व्यवहाराच्या गोष्टी देतो, ती उदारता श्रेष्ठ उदारता नाहीये. म्हणून ज्यांच्या उदारतेमुळे तुकाराम महाराज ज्यांची उदारता गातात ती माणसं कोण आहेत? सामान्य माणसं नाही. महाराज म्हणतात, दयावंत जे अंतरी ते धन्य संसारी, येथे उपकारासाठी आले गरजावे कुठे धन्य ते संसारी. लटके वचन ते धन्य संसारी, लटके वचन नाही, खोटं बोलत नाही ते संसारामध्ये धन्य आहे. आणि तेही उदासीन ते धन्य संसारी. मधुरा वाणी ओठी, त्याच्या ओठावर मधुर व गोड बोलणं आहे, मधुर वाणी आहे, ते धन्य संसारी. आणि ज्यांच्या पोटामध्ये वाव आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते धन्य संसारी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे. जगामध्ये उदार अनेक आहेत. जगामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. एका वर्ग असा आहे त्यातला, त्याचा स्वतःचा स्वार्थही कळत नाही आणि दुसऱ्याचा परार्थही कळत नाही महाराज. एक वर्ग, दुसरा वर्ग असा आहे त्याला केवळ स्वार्थ करतो. तिसरा वर्ग असा आहे आपला स्वार्थ झाला तर मग दुसऱ्याचा परार्थ करायला तयार. आणि चौथा वर्ग असा आहे केवळ परार्थ, केवळ दुसऱ्या करतात अशा प्रकारचा तो या मृत्यू लोकांमध्ये येत असतो. त्याचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. विठ्ठल. पहिला वर्ग असा आहे त्याला स्वतःचा स्वार्थही कळाला नाही आणि परार्थही कळाला नाही महाराज. काय कळतो आपल्याला? स्वतःचा स्वार्थ काय करतो आपण? धन द्रव्य ग्रह दारा आदी सगळ्याला याला स्वार्थ समजतो. हे सगळं टापटीप झालं म्हणजे आपला स्वार्थ झाला. परंतु महाराज म्हणतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. संतांच्या जवळ बसणं हा खरं भाग्याचं लक्षण आहे. ते करत धन्यतेकडे जाणार लक्षण आहे, न की आपला संसार थाटणं. विठाला विठाला. म्हणून त्यांना भाग्य मानायचंय ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कष्ट केले, परिश्रम केले आणि परिश्रम करून जीवनामध्ये काहीतरी कमवलं महाराज. स्वार्थही कळाला नाही, परमार्थ कळाला नाही. जगणं काय ते जगणं नाही आहे. उदाहरण सांगायचं तर खेड्यापाड्याचं जुन्या काळामध्ये, आमच्या अण्णाच्या काळामध्ये, मोठ्या अण्णांच्या काळात वळ्या राहायच्या. वळ्या, गवताची वळी, ज्वारीच्या चाराच्या वळी. आता वळ्या गेल्या आणि बॅगा आल्या. त्याच्या घरी आता बॅगा, किती बॅगा भरलेले, कोणाच्या घरी 5 बॅगा, कोणाच्या जेवढ्या गाया तेवढ्या बॅगा.
आता बॅगवर श्रीमंत जुन्या काळामध्ये मागच्या वर्ष वळ्या अजून फोडली नाही. मोठे शेतकरी होते, याचा अर्थ असा महाराज वळे असायची. आता त्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये जनावर मोकळे सोडलेले जायचे. पण ते मालकाने काय केलं, आपलं जे घरचं कुत्रं होतं जरा खराब होतं, कुत्रं गरीब असावं, कुत्रं लय खराब नसावं, म्हणून लोक येत नाहीत आपल्या दारात, म्हणून कुत्रं खराब नसू नये म्हणून ते कुत्रं काय केलं त्यांनी, त्या वळईच्या मोठ्या गंजीजवळ एक खुटा टोकला आणि त्या खुट्याला ते कुत्रं बांधलं, सावली वगैरे केली त्याला. आता ते कुत्रं काय करायचं, भोक लागले तर स्वतः काही चारा खात नव्हतं. कुत्रं कधी स्वतः चारा खात बोलत जा ना, चारा खात नाही. आता गंमत अशी का, इकडून इकडून जनावर यायचं चाऱ्याच्या आशेनं त्या वळायच्या जवळ यायचं, एखादं ताट ओढायचा प्रयत्न करायचा, पण त्याला ते खायला लागलं का कुत्रं भोकायचं. म्हणजे कुत्रं स्वतःही खात नाही आणि त्या गाईलाही, याला म्हणतात स्वतःचा स्वार्थही कळाला नाही. स्वतःचा स्वार्थही कळाला नाही, कारण ते स्वतः खात नाही ना हो. स्वतः जर त्याने एक पेंड खाल्ली तर चांगली गोष्ट हो, तुझं रिपोर्ट भरण. ते स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही महाराज. त्याला स्वतःचा स्वार्थही कळत नाही पण दुसऱ्याचा परार्थही कळत नाही. हा काही कामाचा वर्ग नाही. दुसरा वर्ग असा आहे केवळ स्वार्थ, बाकी काही नाही. दुसऱ्याचं काही हो, तुमची दाढी जाळली तरी चालेल पण आमची बिडी पेटली पाहिजे. आपल्याला माहिती आहे सगळं, आपण नेहमी ऐकतो, दाढी जाळीला जळू द्या, परत वाढवा, आमच्या उत्तम महाराजासारखी परत वाढून द्या, परत वाढवा, पण तू आमची बिडी पेटू द्या एकदा. महत्वाचा मुद्दा असा, स्वार्थ, आपला स्वार्थ. शास्त्र असं सांगतंय, प्रयोजन अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंद माणूस, अडाणी मूर्ख मंद माणूस सुद्धा कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. तर मग तुम्हाला काय मिळेल सांगा, मी हे करतो पण मला काय मिळेल. तसं मंद माणूस सुद्धा त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणून केवळ स्वार्थ काही लोकांच्या डोक्यात असतो, आम्हाला काय मिळेल, आम्ही हे सगळं करू पण त्याने काय मिळेल, म्हणजे केवळ स्वार्थ्या. तिसरा म्हणतो माझा स्वार्थ उद्या, मग उरलं तर मी देऊन ठेवीन. म्हणजे अगोदर आपला स्वार्थ पूर्ण करतो. आता हा स्वार्थ दोन, परमार्थ का व्यवहार. या स्वार्थामध्ये व्यवहार आहे, परमार्थ आहे. काही माणसं व्यवहाराचा स्वार्थ पूर्ण करतात, तसे साधुसंत किंवा आमचे कीर्तनकार मंडळी, सगळी मंडळी तर कीर्तनकार आहेत. म्हणजे उत्तम महाराज, अमोल महाराज आहेत, हरिओम महाराज आहेत, संतोष महाराज आहेत, त्यांचे सगळे विद्यार्थी आहेत. इकडे आमचे संतोष महाराज आहेत, दुसरे आम्ही सोपान काका आहेत, आमचे मामा आहेत, सगळी मंडळी कीर्तनही करतात. हे आपला स्वार्थ करून यांनी काही लेकरं बाळा सोडले नाही, काळजी करू नका तुम्ही. लेकरं बाळा सोडले, संध्याकाळी आता जेवण झालं का घरीच जाणार, ते कुठं जाणार नाही का. ऐकून माझे संघ येणार सांगा त्यांनी. आता सोपान काका सांगा, माझ्यावर येणार आहे कोणी, पुन्हा करे लगेच ताल कपडे येतील पण दर्शन करून परत नाही, दक्षिणा घेऊन येतील तसे नाही. असं विनोद आहे. तात्पर्य असं, आपला स्वार्थ करायचा आणि मग जगाला परमार्थ करा द्यावा माणसाने. किमान स्वार्थ करून तरी परमार्थ करा, परार्थ करावा. आपण अगोदर भजन शिकावं, पुन्हा आपल्या बरोबरचे चार मित्र असतील त्यांना बोलवावं गावात. आज जी उणी आहे महाराजाची, गावगाव उणी, अजून एक भाऊ उणी आज याची, गावगाव भजनी नाही आहे का. भजनाला ओढणारे लोक झाले. आता मी सगळं बोलत नाही बरं का, आणि आमचे भाऊ पुढे आहेत, आमचे सबळ पटले होते पुढं, मग माशी बसलेले, हे सगळे लोक वेगळे आहेत. कोण कोणीकडे ओढतं, तरुणाईला काही समजत नाही महाराज. तरुण वर्ग हा, या तरुणाच्या पाठीमागं किती लोक लागलेले आहे. व्यसनावाले वेगळेच, बाकीचे लोक वेगळे. आता सगळ्यांची नावं मी काही घेत नाही, मला ते बरं वाटत नाही, म्हणून त्याला ओढणारे पुष्कळ आहे. मग भजनांनी का ओढू नये, भजनांनी तरुण वर्ग का ओढू नये आपल्याकडं. एकेकाने एक भजन जर आणला तर महाराज गावामध्ये 50-50 भजने होतील. आज टाळकरी आमचे विद्यार्थी आणण्याची काही गरज आहे का. पण संतोष महाराज सांगत तिथून घेऊन या बाबा, टाळकरी कमी आहे. तात्पर्य असं विनोद भाग सोडा. पण महत्वाचा मुद्दा, आपल्याला भजन येताना आपण लोकांना शिकवावं. आपल्याला येताना थोडं गायन, हे बाई बस तुला मी चाल शिकवतो बस, त्यानं ते ऐकावं. आपल्या हिताचं आहे महाराज. आपला स्वार्थ करून परार्थ करावा. आणि चौथा वर्ग असा केवळ परार्थ. मग त्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ नाही झाले होतं, अनही झाले, पण दुसऱ्याचं हित करायचं. विठाला विठाला
आमचे माऊली ज्ञानोबा असेल, माऊली जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज असतील, या संतांनी काय केलं महाराज, घरावर तुळशीपत्र ठेवलं. त्यांच्या घरची परिस्थिती सांगताना त्या समाजात जाळवणे संसार बैसलो अंगणी तुझे ने मनी मानसी. देवाला म्हणतो तुला माहित नाही की देवा, अरे तुझ्या पायी आम्ही संसार जाळला बाबा. उलट ज्या गोष्टी संसारामध्ये वाईट झाल्या त्या आम्ही चांगलं झाल्या असं म्हणलो. बाईल मेली मुक्त झाली. आपल्याला नाही म्हणायचं कोणाला, असं अजिबात म्हणू नका तुम्ही. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. केवढं मोठे बरे झाले देवा निघाले दिवाळी. फार हे सामान्य ऐकायला लय सोपं आहे, मलाही सांगायला बोबड्या वाणी सोपं आहे. मी बोबडं तुम्हाला कसं तरी सांगतो, पण तुम्हाला ऐकायला सोपं नाही एवढं. ते मनात फार अवघड आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळी. सगळं देवळं निघलं ना, आता काहीच नाही राहिलं. अशी परिस्थिती काय चांगली आहे गाव. पण महाराज देवानी तुकाराम महाराजांनी देवा करता केलाय आणि म्हणून या रूपाने देवाला बांधतात. मला एक महाराजांचं वाक्य आठवलं. महाराजांनी जुन्या विद्यार्थ्यांना, कोणतरी एक विद्यार्थी महाराज काय केला म्हणे, महाराज देवाचे कपडे फाटले. काय म्हणे, हा देवाचे कपडे फाटले म्हणे. महाराजांनी काय उत्तर दिलं त्या विद्यार्थ्याला, महाराज म्हणले अरे देव कुठे काय कामाला गेला होता का म्हणे देवाचे कपडे फाटायला. ये तुम्ही आम्ही बोलू नका बरं का. हात जोडून विनंती आहे माझी, तुम्ही आम्ही हे वाक्य वापरू नका. ही ताकद फक्त त्यांची आहे, तुमची आमची नाही. आपण कोणी बोलू नये महाराज. अरे आपण काय केलं त्याच्याकरता मला सांगा ना, काय केलं आपण, कशाचा त्याग केला आपण. आपण देवाला शिवाय द्यायच्या आणि देवाला बोलायचं, बोलण्याची ताकद नाही महाराज. त्याच्याकरता अगोदर आपण पहिली रांगोळी करा. सगळी रांगोळी, केवळ बाई नाही, घरदार सोडून नाही जमणार. वृत्ती संपली पाहिजे, वासना संपल्या पाहिजे, भोगाची इच्छा संपली पाहिजे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार सगळं संपलं पाहिजे. मग देवा संग भांडा. विठ्ठल हा चौथा वर्ग आहे. त्यांनी स्वतःचं वाटोळ केलं. माऊली ज्ञानोबा यांनी जगाच्या शिव्या सहन केल्या, जगाचं शेण खाल्लं, जगाने शेण आणलं, जगाने भिक्षा मिळू दिली नाही, ती भिक्षा खाली पाडली महाराज. तरी माऊली ज्ञानोबरांनी काय केलं, केवळ तुमचं आमचं हित केलं. ज्ञानेश्वरी सारखा मान अनमोल अशा प्रकारचा खाऊ तुमच्या आमच्या हातात दिला. विठ्ठल जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांनी आपल्याच गावात, त्या काळातले पाटील होते, कोण असतील मला माहित नाही त्या काळात पाटील, कारण मी असो मी लिहून ठेवलं असं, पण मी नव्हतोच त्यावेळेला. पाटील गावातल्या पाटलानं गावातच राहू दिलं नाही. कोपला पाटील प्रकाश महाराज, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक.
झाली भीक मागण्याची पंचायत हो. भीक मागायला कोणाकडे जावं? जर खायलाच नसेल तर भजन कसं होईल महाराज? सोपं नाही. भोके भजना भय गोपाला येले आपली कंठी माला. गोस्वामी तुलसीचे म्हणतात देवा हे तुझं घे, ही माळा घेणे कंठी घेऊन आम्हाला काही लागत नाही. का रे पोटात अन्नाचा कण नाही, तुझं भजन करायचं सोपं आहे का ते? तात्पर्य असं आहे की या गोष्टी सहजासहजी होत नाहीत, या संतांनी केल्या आणि म्हणूनच त्यांना ती धन्यता तुकाराम महाराज या वर्गाला धन्यता देतात. का या मूर्ती लोकांमध्ये संसारी शब्दाचा अर्थ केवळ घर प्रपंच आणि बायका पुरा आहेत याला संसार म्हणत नाही. हा मूर्तिलोक म्हणजे संसार आहे. हा मूर्तिलोक म्हणजे काय आहे? फार मोठा संसार आहे आणि या संसाराचा चालक मालक तो आहे. तुम्ही आम्ही याची लेख राहू सगळे. याप्रमाणे या मूर्तिलोकामध्ये धन्यवान ते माणसे ज्यांनी जीवनामध्ये आपल्या काहीतरी केलेलं आहे, काहीतरी परोपकार केला आहे, केवळ जगाच्या हिता करतात. असं म्हटलंय शास्त्रामध्ये. युगे देवेन निर्मिता, युगाच्या प्रारंभी देवाने निर्माण केले. काय नदी गावश्च सज्जना. नदी स्वतःचं पाणी स्वतः कधी पेत नाही. नदी जर स्वतःचं पाणी स्वतः पेलं तर आपल्याला काही पाणी प्यायलाही मिळणार नाही आणि ते आपल्या शेतीला वापरायलाही मिळणार नाही महाराज. म्हणून गंमताची स्वयं खादंती फलानी वृक्ष. वृक्ष काय स्वतःची फळं स्वतः खात नाही. स्वतःची फळं जर वृक्षांनी खाल्ली तर आपल्याला काय मिळेल? म्हणून गंमताची त्यांनी गायीनं स्वतःचं दूध गाय स्वतः कधी पित नाही. स्वतःचं दूध जर गाय स्वतः प्यायला लागली त्या वासरालाही मिळणार नाही, वासराच्या बापालाही मिळणार नाही, म्हणजे आपल्यालाही मालकालाही मिळणार नाही. तात्पर्य असं हे केवळ देवाने परोपकार करताना परोपकारच त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून महाराज म्हणतात असे त्यांच्या जीवनामध्ये आहे. केवळ परोपकार त्यांच्या जीवनामध्ये आहे. ती अमूर्ती लोकांमध्ये धन्य आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य ते संसारी, 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 धन्य ते धन्य ते संसारी, धन्य ते संसारी,
गावतच राहावं. पण कीर्तन कधी संपन लोकांना काही मलाच भूक लागली स्वतःला. आणि त्यात आज मोठा आनंद आहे. आमचे आमदार साहेब या ठिकाणी आहेत, ज्यांच्या अंतःकरणात दया आहे. या संस्थानामध्ये तुकाराम महाराज त्यांना धन्यवाद देतात. आता दया म्हणजे काय? दया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. प्रेम कसं? आता घरच्यावर प्रत्येक जण आपल्यावर प्रेम करत असतो. आपल्या मुला बाळावर प्रत्येक जण प्रेम करतो. छोटीशी चिमणी असे ना, चिमणी ती आपल्या मुला बाळावर प्रेम करते. महाराज ते काही विशेष नाही आहे. आपल्यावर प्रेम सोडून ज्याच्याशी आपला काही संबंध नाही त्यांच्यावर प्रेम करतात, ते खरं प्रेम आहे आणि ते खरे उपकार आहे. म्हणून दयावंत जे अंतरी. दया किती? दया तिचे नाव, भूताचे पालन, प्राणीमात्राची दया करणं. अनेक अशा प्रकारची पुराणामध्ये उदाहरणं आहेत. इतकी दया करतात. त्याकरता आपलं स्वतःचं मांस तोडून दिलं, पण ती प्राण्यावर दया केली. विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात दया करताना तुम्ही फार विशेष महत्वाच्या वस्तू देऊ नका, मागा मोलाच्या वस्तू देऊ नका, तुमच्या कामाच्या देऊ नका, पण सामान्य गोष्ट द्या ना. हो, एखादा तुमच्या दारावर अतिथी आला, त्याला चतुर भाकर चटणी तांबर पाणी द्यायला काय हरकत आहे? त्याला दूध नका पाजू, पण पाणी तर द्याल का नाही? नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. म्हणजे दूध नका देऊ. त्या दुधामध्ये तुमचं दही आहे, दुधामध्ये तूप आहे, दुधामध्ये लोणी आहे, राहू द्या तुमचं तुम्हाला, पण ताक ते पाणी तर द्या ना. हो, फुकाचे जीवन तरी पाजा, याला म्हणतात दया. प्रेमाने द्या. एखादा उपवास असेल त्याला अन्न द्यावं, एखाद्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याला वस्त्र द्यावं, एखाद्याला 2 रुपयाची गरज आहे त्याला 2 रुपये द्यावेत. म्हणजे गरजूला द्या. त्याला गरज नाही त्याला पाणीपर्यंत आलाय. शेवटचा भात ज्याला इकडून बोट घातलं तर प्रकाश महाराज भात लागतोय, भाताची कणी लागते, त्याला म्हणतात एक पुरी घेतो बाबा, घे एकच. अरे त्याला काय देतो? अरे उपवासी एखादा असेल त्याला जेव घाल बाबा, विठाला. दया अनेक प्रकार आहेत. दयेचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला ज्या दृष्टीनं दया वाटेल त्या दृष्टीनं करा. एखाद्याला शाळेत कमी असेल, काही पुस्तक कमी असेल, पेन कमी असेल, त्याला पेन घेऊन द्या. दया आहे त्याच्यावर. नाहीच काय झालं तर एखाद्याला चांगले विचार जरी सांगावं, जवळ बसल्यानंतर तुम्ही योग्य विचार सांगा. बाबा असं करू नये, बाबा असं करावं, हे केल्याने असं होतं. हे चांगले विचार जरी दिले तरी त्याच्यावर एक प्रकारची दया होते. महाराज म्हणतात असे जे माणसं आहे दयावंत जे अंतरी ते धन्य संसारी. आणि अशी माणसं या मूर्ती लोकांमध्ये महाराज म्हणतात येणारे अनेक आहेत. इथं सगळे झाले, पण सगळ्यामध्ये हा जो वर्ग आहे हा केवळ उपकार करण्याकरता आलेला आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात इथे उपकारासाठी, इथे ते धन्य आहेत. आणि ते कसे आले तर आपल्या परिवारास आले, ते उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी
ही सर्वसामान्य गोष्ट नाही बरं का. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पत्नी होणं ही सामान्य गोष्ट नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा मुलगा होणं ही काही सर्वसामान्य जीवाची गोष्ट नाही. त्याला अनेक जन्माचं पुण्य असावं लागेल. नामदेव महाराजांचे पुत्र नारा मादा विठा गोंदा 4 पुत्र होणं एवढं सर्वसामान्य गोष्ट नाही. आले बाबा त्यांच्या पोटी आले नाही. भागवतामध्ये गोड असा इतिहास आहे. भगवान ज्या वेळेला अवताराला येतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां. हे सगळं कार्य करण्याकरता भगवान ज्या वेळेला येतो, भगवान परमात्मा आपला परिकर म्हणजे परिवार, सगळा परिकर आपला अगोदर पुढं पाठवून देतो. कोण कुठं जा, कोण कुठं जा, कुठं अवतार घ्या आणि मग भगवान परमात्मा येतो. तसं हे वारकरी संप्रदायाची किंवा भागवत धर्माची पताका फडकवण्याकरता, जगाला ज्ञान देण्याकरता संत आपला परिवार घेऊन येतात महाराज. नाही तर सोपी गोष्ट नाही बरं का. आपल्या पोराला ते संस्कार लागणं तितकं अवघड आहे ना. अनेक उदाहरण संत मला तुम्ही पहा. चालता चालता सोनं दिसलं, पुढं वडील गेले, वडिलाला वाटलं सोनं आहे, पोरांच्या लक्षात येईन, पोरं चोरतीन, त्याच्यावर पायानं माती टाकली. कशावर? सोन्यावर. सोन्याचा भाव काय सध्या अवघड आहे कलांनी पाटील. पुढं आई आली मागून, सगळं संतांचे नाव नाही सांगत आपण, सगळे ध्यानात ठेवा. तर आई आली, आईला वाटलं त्यांनी टाकली माती, मागत आपण त्यांनी थोडी माती टाकली, आई पुढे गेली. तिथं मुलगी आली, ती मुलगी रडायला लागली. हो, मुलगी रडायला लागली का मला अशा आई बाबाच्या पोटी जन्म घातला की त्यांना सोनं कळतं, माती कळती. विठाल हा अर्थ सामान्य नका समजू. सोन्याला सोन्या मातीला माती समज नाही, सामान्य गोष्ट नाही. तुम्ही आम्ही किती काही मोहात पडतो याचा हा प्रश्नच वेगळा आहे. सामान्य गोष्ट नाही. मला ती रडायला लागली मुलगी. अशा संतांच्या पोटी जन्म येणं सामान्य गोष्ट नाही. म्हणून परमार्थाचं कार्य करण्याकरता ते सगळे मग ब्रह्मा सोपान तो झाला आहे का नाही. निवृत्तीनाथ महाराज कोण? भगवान शंकर. आणि माऊली ब्रह्मा सोपान झाला, आदिशक्ती मुक्ताबाई. चौघच्या चौघ आले पण आपलं सगळं बरोबर घेऊन आले. म्हणून येते उपकारासाठी आले घर ज्या. तुकाराम महाराज विचारलं तुम्ही कुठले हो? आता आपल्याला विचारलं, आमच्या अण्णाला विचारलं. अण्णा म्हणे आम्ही इथले किरतपूरचे मोठे आम्ही. तुम्ही माहिती आहे बाबा, तुम्ही आलेले घरी. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी म्हणतात. इथले नाही म्हणतात आम्ही, देऊचे नाही, काही नाही, मोरे नाही, कोण नाही. आम्ही वैकुंठवासी. मी वासुदेव होता कळोईला विचार होता. म्हणजे इथं आले कशा करता आले? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आता कार्य करताना संतांनी कशा पद्धतीने कार्य केलं त्या कार्यपद्धतीवर अभंगाच्या 3रा चरणाचा लटिके इथे उपकारासाठी. आता अभंगात ही कार्यपद्धती आहे.
संत कार्य करता असताना कशा पद्धतीने करतात म्हणजे लटके वचन नाही दे उदासीन या चरणाचा लटके वचन नाही आणि नाही शब्द पुढचा मागे घ्यायचा पुढच्या अर्ध्या चरणातला तो नाही शब्द तो मागे घ्यायचा लटके वचन नाही आणि देई उदासीन अशा प्रकारे वृत्ती परमार्थ करताना जगावर उपकार करताना माणसं असाच पाहिजे खोटं बोलायचं नाही खोटं बोलण्याचं काही काम नाही आणि देवावर उदास उदास कशा प्रकारे एक अभंग गुणात महाराजांचा महाराज म्हणतात कसा उदास वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला त्याचे असावे संसारी जोरी प्रार्थना जोरी पहिलं जर काय यायचं पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून या राहती तैसे असावे वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला एखादा वाट सुरू आपल्या इथं घरी राहतो तो विचार करत नाही माणसाचं घर पडलंय का काय झालंय काही नाही कलर द्यायचा का द्यायचा ते नाही नको तो सकाळी उठून चालला तो निघून तसा असं संसारामध्ये महाराज म्हणतात ते माणसं सत्य वागतात आणि देवावर उदास राहतात उदास या परी उकिता जायचा बिडारी बैसला आहे तसं म्हणजे एखादा उदास बसतो ना भागवतामध्ये उदाहरण आहे वासो येता परिकृत मदिरा मदांधा मदिरेच्या मदानं मदांध झालेला जो जीव आहे तो त्याचा कुठं पडला आणि काय करतोय कसा पडला काही त्याचं भान नसताला असा देवावर उदास असतो महाराज त्याप्रमाणे महाराज कार्य करताना संत अशा प्रकारे उदास असतात म्हणून लटके वचन नाही आणि देही उदासीन तैसे असावे संसारी जोरी प्रार्थनाथ जोरी महाराज म्हणतात हे का कार्य करण्याकरता हे मृत्यूलोकामध्ये संत आलेले असतात अजून एक कार्य महत्व सांगितलं शेवटच्या चरणामध्ये मधुराबाई ओटी मधुराबाई मधुराबाई मोटी मधुराबाई
परमार्थ करणाऱ्या माणसाला जगाशी गोड बोलावं लागतं आणि गुन्हे पोटात घेण्याची ताकद ठेवावी लागते महाराज. तेच माणसं मोठे असतात. आपल्याला माहिती आहे आपण कित्येक वेळेला चुकलो असो, अनेक वेळेला चुकलो, पण गुरुवर्य ब्रह्मणी सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी आपले सगळे गुन्हे पोटात घ्यावेत आणि पुन्हा आपल्याला प्रेमाने बोलावं. ही महात्म्यांच्या अंतकरणातली खोली आहे किंवा त्यांच्या पोटामध्ये जागा आहे. आपले आई जशी मुलाचे सगळे गुन्हे पोटात घेते महाराज, तेच अंतकरण संतच असतं, वेगळं अंतकरण नाही. आई त्या मुलाला दूध पाजते, ते बेटा जिपऱ्या उडीत आईच्या नाकाला पोच करीत. आईने जर मोसकडीत मारलं तर दोन्ही सगळे दात पडून जातील हो, पण आई त्याला मारीत नाही हो. हेच आईचं वैशिष्ट्य आहे. तुका म्हणे वाव पोटी जागा पोटात जागा असं सगळं साठवून ठेवण्याची ताकद असते. असे संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये, आणि हेच कार्य जवळजवळ परोपकाराचं कार्य आमचे कैलासवासी आदरणीय दादा यांनी केलं आहे. आपल्याला माहिती आहे या पुढे रोडवर एक सुंदर 1 एकर जागा दादांनी दान केलेली आहे. त्यांची संकल्पना चांगली आहे, त्यांचे विचारही चांगले आहे. का ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज नेहमी तिथं यायचे, थांबायचे. त्यांची आठवण म्हणून आपण एक छोटंसं मंदिर बांधू, लोकांना येतात दर्शनाला. दुसरा काही येतो नाही त्यांचा काय येतो त्या मंदिरावरून काही पैसे कमवायचे असं अजिबात काही. त्यांना घरचं भरपूर दिलेलं आहे. आणि म्हणून गेल्या 2 वर्षापूर्वी ते आपण तिथं भूपूजनही केलं आहे. पण गमतच झाली का ते मीच लांगडा झालो होतो. पळणारा माणूस लांगडा झाला कसं काय करायचं हो. म्हणून आता माझी विनंती नाही तुम्हाला सगळ्या खंबाळकरांना, परिसराच्या लोकांना, आमचे तात्या आहेत, आमचे संजिती काका आहेत, आमचे निकम भाऊ संजू भाऊ निकम आहेत, आमचे इकडं बसलेले आमचे ट्रॅक्टरवाले सोमासी काका, गलांडे पाटील, सगळी मंडळी आहेत, मोठी मोठी मंडळी. अहो यांच्या मनात आलं तर काय होणार नाही हो, फक्त त्यांनी मनात आणावं. आणि तिथं छोटंसं एक मंदिर आहे, खंबाळकरांनी ते करून घ्यावं. खंडाळकरांनी मला असं वाटतंय. आणि त्याला परिवाराचाही सपोर्ट राहील, गोरसे परिवाराचा, आमचे संजवांना, त्यांची दोन्ही 3 चिरंजीव. याचा अर्थ असा की ते कार्य फक्त जगाच्या दृष्टीनं भविष्यामध्ये महाराजांचे स्मरण म्हणून आहे, बाकी काही नाही. वेगळा काही हेतू मनामध्ये आणू नका. आणि काही हेतू तो त्यांचाही नाही, माझाही नाही, कोणाचाच नाही. फक्त जाता येता अहो आपल्या पावलोपावली जरी महाराजांचे मंदिर झाले तर काय वाईट आहे. गावगावी मंदिर व्हावेत. मी अनेक वेळेला बोललो आहे, आपल्या गावात एक आपल्या सद्गुरूचं मंदिर झालंच पाहिजे. तर आपण खरे त्यांचे शिष्य आहोत, नाही तर आपला शिष्य म्हणून घ्यायची लाज वाटली पाहिजे. आपण काही करू शकत नाही. म्हणून आहे तो त्यांचा संकल्प. त्याच्या करता एवढी महागा मोलाची जागा आहे त्यांनी दान केली. आपल्याला काय करते ती जागा. भगवान परमात्मा त्यांच्या परिवाराला सुखी ठेव. आणि दादांची इच्छा होती, कैलासवासी अहमदास दादांची इच्छा होती. दादांच्या हयात काळात मी आजारी पडल्यामुळं ते होऊ शकलं नाही. पण आता खंबाळकर सगळे परिसरात सगळी मोठी मोठी माणसं, आमचे चाचा चिकडावकर पाटील, भाऊसाहेब पाटील लेकरावकर, सगळे माणसं मिळून करा त्याला. आणि लोकांना दर्शनाला द्या. मोकळं करून आपल्याला करायचं काय महाराज. छोटीशी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट नाही. फार मोठं करूही नका, फार मोठं सांभाळून पुन्हा भांडणं होतील असं काहीच करू नका. फक्त दर्शन महाराजांचं होईल एवढंच करा, जास्त मोठं करण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून एवढं बोलतो मी. या परिवाराला धन्यवाद देतो. दादांची सेवा माझ्याकडून थोडी झाली. गेल्या वर्षभर ज्या लोकांनी, ज्या मुलांनी या ठिकाणी दादांच्या महिन्याच्या निमित्ताने भजन केलं, आमच्या गोरसे परिवाराने त्यांना कपडे केले आहेत. आणि आणखीन बरोबर का आणि पांडुरंगाच्या मूर्ती त्यांना भेट द्यायची आहे. दादाच्या स्मरणार्थ आता आपण भजन घेऊ. ते बाकीचं काम करतील आणि पुन्हा 5 मिनिटामध्ये अगदी दादा 2 शब्द बोलतील. आणि दादा तर एक वाक्य सांगतो पुन्हा. दिनांक 14/3/2024 का 14/3/2023 ते 18/3/2024 23 डोक्यात आहे. जानेवारी येईपर्यंत 23 काही जाणार नाही. तेव्हा 24ला मुक्ताईचा आपला जो वार्षिक सप्ताह आहे. सगळ्यांना सुद्धा म्हणून अजून पत्रिका काही छापलेले नाहीत. पत्रिका आपल्याला मिळतील, पण आठवण म्हणून ठेवा. सगळ्यांनी आपल्या दरवर्षाप्रमाणे आपलं योगदानही द्या. आणि तिथं 5 दिवस कार्यक्रमाला येऊन तिथली शोभा वाढवा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आमचे गोरसे परिवार अण्णा असतील, आमच्या आईसाहेब असतील, कैलासवासी अहमदास पाटील, मधुगुल पाटील गोरसे, त्याचप्रमाणे गंगाबागेरती मातोश्री यमुनाबाई अहमदास पाटील गोरसे, त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारातील त्यांच्या कन्या
कुसुमताई देवीदास गायकवाड आणि जयाताई मेघनाथ तुरकणे, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव अहमदास, संजय अहमदास फड्डीकोरचे, सगळा परिवार माझा घरच्यासारखा परिवार आहे. आणि म्हणून गंमत अशी आहे का त्यांच्या त्या परिवारामध्ये मी दुःखी, त्यांच्या दुःखामध्ये समाविष्ट आहे. आणि भगवान परमात्मा सद्गुरू गंगागिरी महाराज, गुरुवारी नारायणगिरी महाराज त्यांनी या परिवारावरचं दुःख निवृत्त करावं. आपल्याला सांगितलेलं छोटंसं कार्य आपल्या लक्षात आलं तर आपण करा. आमचा त्यांना सपोर्ट राहील. आपल्याला काही कुठल्या गोष्टी कमी पडणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. आमचे आदरणीय ताते आले, ते कमव आहेत, आमचे संजिती भाऊ आहेत. मला अजून काही शब्द उच्चारताना थोडं गडबड होतीच, म्हणून आमचे सोमाज भाऊ आहेत, आमचे पंकज भाऊ आले आहेत, पंकज भाऊला धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. विठोबा रघुमाई